गम्मत जम्मत हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत करूया घेऊ लोड कशाला गम्मत करूया जम्मत करूया घेऊ लोड कशाला याची बाली त्याचा बाला झोल झाला ऐकून या डोक्याचा पेचा फ्राय झाला घेऊन आलो आहे आम्ही लाफ्टरचा मसाला ओ लाफ्टरचा मसाला लाफ्टरचा मसाला हसवूया जगाला. बस याच्याशिवाय काही येत नाही तुम्हाला. जेव्हा पाहते तेव्हा हा लॅपटॉप नाही थांबव बाई. मग आता काय करू या लॉकडाऊन मध्ये? हा एकतर पेपर मध्ये माझं भविष्य लिहिलंय की आज तुम्हाला प्रवास योग आहे. आता अँब्युलन्स मध्ये नेतात का कोण जाणे. आयुष्यभर राशी भविष्यात वाचा आणि वाट बघा आपल्या नशिबाची. खरं सांगू का, भविष्यावरचा माझा विश्वासच उडालाय तेव्हा माझ्या नशिबात सुंदर सुशील शांत स्वभावाची बायको लिहिली होती. ते काय म्हणाला? असंच आपलं. चला उठा आंघोळीला निघा आता. पण काल केली होती ना? हो काल जेवण पण केलं होतं. ठीक आहे पण प्लीज एक काम करते तू, एक लेटर टाईप करून दे ना मला याच्यावर. हो करते पण हँडरायटिंग चेंज झाली तर. अगं लॅपटॉप वर हँडरायटिंग कशी चेंज होईल? काहीतरी बोलायचं. म्हणूनच माझा विश्वास उडाला होता भविष्यावरचा. माझा विश्वास होता की तू हेच म्हणशील म्हणून असं म्हणायचं होतं मला. हो ना मलाही तोच विश्वास होता म्हटलो. खरं सांगू, ही जी सुट्टी यायची ना ती कशी आधी प्रियसी सारखी वाटायची, पण आता इतके सुट्टे आले आहेत की ते असं वाटतं की त्या प्रियसी सोबतच आपण लग्न केलं. मग घ्या त्याचा आनंद. त्यात आनंद कसला? हा एका गोष्टीचा मात्र आनंद आहे, म्हणजे नो मेकअप, नो साडी, नो ड्रेस, नो शॉपिंग याचा आनंद आहे. हो तुमच्याही बाहेरच्या खाण्याचा खर्च कमी झाला म्हटलं. अच्छा म्हणजे माझ्या खाण्याचा खर्च वाटतो तुला? हो. पण तुझे इतर खर्च बेकारचेच आहे. माझे इतर खर्च बेकारचे? सांगा सांगा कोणते ते? का मोठमोठ्या पॉलिसीचे प्रीमियम भरायचीच ना, आणि आता मरायची वेळ आली तर घरात दडून बसली आहे. करूया जम्मत करूया घेऊ लोड कशाला गम्मत करूया जम्मत करूया घेऊ लोड कशाला याची बाली त्याचा बाला झोल झाला ऐकून या डोक्याचा पेचा फ्राय झाला घेऊन आलो